हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। मस्त छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे। आज आहोंनी केली देवपूजा, मी नाही केली, मला उशीर झाला म्हणून देवपूजा आंघोळ करायला। त्यानंतर देवपूजा वगैरे झाली, मी नुसते हात जोडून देवाच्या पाया वगैरे पडले। त्यानंतर आता चहा ठेवली आहे, मुलं उठतात, आहो आणि माझी झाली आंघोळ वगैरे। आता बनवायचे आहे चहा वगैरे झाल्यानंतर आज बनवायचे आहे मला आलूचे पराठे। तुम्ही कशा पद्धतीने बनवतात आलूचे पराठे? आलूच्या पराठ्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो कंटिन्यू पुढं बघत राहा। असं पण उन्हाळ्यात आपल्याला भाजी काय बनवायचा खूप प्रश्न असतो। काल बटाटेवाला आला होता, कांदे बटाटेवाला, तर एक्स्ट्राचे कांदे बटाटे मी जास्तच घेऊन घेतले कारण बटाटे मुलांना खूप आवडतात, म्हणून आज बटाट्याच्या पराठ्याचा बेत आहे। आलू पराठे, आलूचे पराठे आणि दही, शेंगदाण्याची चटणी असा आजचा बेत आहे। स्वच्छ धुवून घेतले बटाटे, आता बटाटे शिजवायला लावून देते। एकीकडे चहा होतो, पटपट स्वयंपाक होऊन गेला ना गरमीमध्ये बरं वाटतं, मग नंतर 10-11च्या नंतर खूप गरम व्हायला लागतं, त्याच्यामुळे पटपट स्वयंपाकाचं काम आवरून घेतलं ना मग बाकीचे कामं करायला काही नाही वाटत, असं आहे। मग त्यानंतर असं कामाचं नियोजन करून ठेवलं की मग ब्लॉग एडिट करायला, व्हॉईस करायला, एडिटिंग करायला, अपलोड करायला खूप उशीर लागतो। ते पण मी तुमच्यापर्यंत वेळेत ब्लॉग पोहोचवू शकते। मग जरा माझं घरातलं काम पटपट आवरायला टाकले ना, त्यात थोडंसं असं मीठ टाकून घ्यायचं, छान शिजतात बटाटे। आता हे बटाटे शिजवायला टाकते मी। माझ्याकडे 2 कुकर आहेत, एक मोठा आणि एक छोटा। जर मला थोडंसंच काहीतरी बनवायचं असलं ना मग मी या कुकरमध्ये बनवते, लहान कुकरमध्ये। आणि जास्त बनवायचं असलं ना, जसं खिचडी डाळ वगैरे शिजायची असली, याला शिट्टी पण येत नाही असं तर, तेव्हा मग मी मोठा कुकर चढवते। आता बटाटे शिजवायचे तर याच्यावर कमी गॅसवर शिजून जाईल। मी बटाटे शिजवून थंड करून ठेवीन, मयंक उठला ना मग मयंक मला सोलून देईन बटाटे। मयंक माझा काम करतो, खूप मला मदत करत असतो। आता कांदे बटाटे काल रात्री घेतले, ते पण पूर्ण एकत्र एकच पिशवीमध्ये घेऊन आली मी। आता ते पण त्याला देईल की कांदे वेगळे कर आणि बटाटे वेगवेगळे कर, तर करून घेईन तो। घरात त्याचं काम चालूच असतं, मदत करतो मला तो। ही काढून ठेवली मी एक्स्ट्राची मलाई, रोज मलाई काढून ठेवते तूप बनवण्यासाठी। हे दूध पण काढून ठेवले। आवडता का पहा माझा चहा, या तुम्ही पण चहा प्यायला। त्या दिवशी आम्ही डीमार्टला गेलो होतो ना मागच्या महिन्यात किराणा घ्यायला, तेव्हा मी हे 2 कप घेऊन आले होते काचाचे। आहोंला खूप आवडतं काचाच्या कपात चहा प्यायला या तुम्ही पण चहा प्यायला। आणलेला सर्व भाजीपाला मी या थाटीत ओतून घेतला आहे। पराठे बनवायसाठी हिरव्या मिरच्या तर होत्याच नाही, कोथिंबीर पण नव्हती। मग आहोंना म्हटलं जावा हिरव्या मिरच्या कोथिंबीर घेऊन या, तर ते ना बघा इतका भाजीपाला, पुदिना पण घेऊन आले, कोथिंबीर, त्यानंतर हे गाजरं, त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कैरी बघून माझ्या तोंडाला पाणी आलं। पुदिना आणला तर आता शेंगदाण्याची चटणी कॅन्सल, आलूच्या पराठ्यासोबत पुदिन्याची चटणी पण खूप छान लागते। तुम्हाला मी दाखवते याची रेसिपी। पुदिन्याची चटणी आणि आलूचे पराठे इतकं छान कॉम्बिनेशन होतं ना, इतकं परफेक्ट आणि खूप इतकं सुंदर लागतं खायला। पुदिन्याची चटणी आणि आलूचे पराठे खूप छान लागतात। आता मी पुदिन्याची चटणी आणि आलूचे पराठेच बनवणार, शेंगदाण्याची चटणी नाही बनवणार। जेव्हा शेंगदाण्याची चटणी बनवते ना तेव्हा माझ्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवते, आहोंसाठी त्यांना दातांमुळे थोडा प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्यासाठी शेंगदाण्याचं आपण पातळ बट्ट बनवतो ना, शेंगदाणे पाणी टाकून पिसलेलं, तसं बनवते आणि मुलं टमाटर सॉससोबत खातात। पण आता हे पुदिना आणला तर मस्त याचीच पुदिन्याची चटणी बनवते, सर्वजण पुदिन्याच्या चटणीसोबतच खाऊ मग असं। चला तुम्हाला दाखवेल मी रेसिपी पुढं। आता अगोदर पुदिना साफ करून घेते, कोथिंबीर हिरव्या मिरच्या साफ करून घेते। हा लसूण घेतला होता सोलायला, लसूण सोलून घेते।
मग पटापट सर्व आवडते. मग दर्शुनी आणि मयंकने दोघांनी मिळून बटाटे शिजवलेले बटाटे सोलून दिले आणि दोघं पण खेळायला गेले चहा बिस्किट खाऊन. आता चाललंय पुढचं काम करायचं. पुदिना अगोदर साफ करून घेतला. सर्वात अगोदर लसूण, हिरवी मिरची बटाट्याच्या चटणीसाठी. आणि मुलांनी मला बटाटे सोलून दिले. बटाट्याच्या चटणीसाठी लसूण, हिरवी मिरची. त्यानंतर पुदिना साफ करून घेतलाय आणि ही कोथिंबीर आणि हे अद्रक. आणखी ही कैरी धुवून कापून घेणार आहे मी. कैरी अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि कापायला घेतली. कैरी कापतानाच तोंडाला पाणी येत होतं कारण तिची चव लगेच तोंडात येते. तुम्हाला आवडते का कैरी खायला मला नक्की कमेंट करून सांगा. कैरी मस्त अशी कापून त्यात हळद मीठ टाकून पण खातात, खूप छान लागते तशी पण खायला. तुम्हाला आवडते का कैरी खायला मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप आवडते कैरी खायला. पुदिन्याच्या चटणीसाठी कैरी कापून घेतली. त्यानंतर हा हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घेतलाय सर्व. अगोदर बटाट्याच्या चटणीसाठी हिरवी मिरची आणि लसूण वाटून आणते आणि मग हे सर्व वाटून. बटाट्याच्या चटणीसाठी सर्वात अगोदर मी कढई ठेवली. त्यात 1-1.5 पळी तेल टाकलं आणि नंतर मग त्यात तेल चांगलं तापल्यावर पोह्या खाण्याचा अर्धा चमचा राई टाकली. राई चांगली तडतडली की त्यात हिंगपूड टाकली, पचण्यासाठी चांगली असते हिंग. त्यानंतर अर्धा चम्मच त्यात जिरं टाकलं. ते चांगलं तडतडल्यानंतर त्यात हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकली, ती चांगली परतून घेतली. त्यात मग हळद आणि मीठ टाकलं, चांगलं परतून घेतलं. मयंकनी आणि दर्शनी सोलून ठेवलेले बटाटे. नंतर लगेच मग मी इथं मिक्सरमध्ये पुदिन्याच्या चटणीचं सर्व साहित्य वाटायला घेतलं. त्यात मीठ आणि थोडंसं जिरं आणि साखर पण टाकली. अशा प्रकारे चटणी बनवते मी. तुम्ही कशा प्रकारे बनवता मला कमेंट करून नक्की सांगा. बाटल्या भरतोय, मदत करतोय मला. 3-4 बाटल्या खाली होत्या त्याने भरल्या. मग भरल्या आता फ्रीजमध्ये ठेवतोय. गरमी होते ना खूप, मग फ्रीजचं पाणी पिऊशी वाटतंय बघा. आता फ्रीजमध्ये ठेवणार तो. इथं मयंकचा गपचूप व्हिडिओ काढते मी. बघा सर्व भाजीपाला साफ झाल्यानंतर कसा कचरा भरतोय तो. गपचूप काढला मी त्याचा हा व्हिडिओ. अशी मस्त चटणी भरून आणली आहे, पिसून आणलेली, वाटून आणलेली चटणी. आता आणखी पुदिना पिसायला भेटतो ना छान, तर त्याची चटणी खूप छान लागते आलूच्या पराठ्यासोबत. असे तर नेहमी मी शेंगदाण्याची चटणी बनवते, पण जर पुदिना असला ना मग मी पुदिन्याची चटणीच बनवते. आणि आहो स्पेशल घेऊन आले आज पुदिना. आता पुदिना पण वाटून आणते. 2 बॅचमध्ये वाटावा लागेल. झालाय मस्त पुदिन्याची चटणी वाटून. खूप छान असा सुंदर सुगंध पसरलेला आहे घरात पुदिन्याच्या चटणीचा. खूप छान वास येतो पुदिन्याचा. चला आता बटाट्याची चटणी झाली, पुदिन्याची चटणी झाली. आता पीठ मळून पराठे बनवायचे. पुदिन्याची चटणी तयार झाली. पुदिन्याची चटणी झाली, बटाट्याची चटणी झाली. आता पीठ मळायचं आणि पराठे लाटायचे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता आलूचे पराठे मला कमेंट करून नक्की सांगा. तुला आवडतात का आलूचे पराठे? त्यांच्या आवडीचं काही बनत असलं ना तर बरोबर किचन मध्ये त्यांची लुडबुड चालू होती. बघितलं ना त्या दिवशी दाल बाटी बनवत होती, त्या दिवशी नव्हता तो कारण त्याला बाटी आवडत नाही. पण काय माहित काय मनात आलं तर बोलला मी बाटी खातो. आज आलूचे पराठे फेवरेट आहे. चाललंय लुडबुड. वाटल्या बदल्या. त्यात थोडंसं काला मीठ पण टाकून घेतलं पुदिन्याच्या चटणीत आणि चांगलं मिक्स केलं. काळ्या मिठामुळे चांगली टेस्ट लागते त्याची. त्यानंतर पीठ मळून घेतलं. मग मी पुदिन्याची चटणी पण बनली, बटाट्याची चटणी पण बनली. चांगलं पीठ असं व्यवस्थित मळून घेतलं. पीठ मळून झालंय व्यवस्थित. 15 मिनिट त्याला मुरू दिलं. पीठ चांगलं मुरलं ना तर चपात्या खूप छान येतात. पीठ चांगलं मुरलंय आता. आणि बटाट्याची चटणी पण तयार झाली आहे, पुदिन्याची चटणी पण तयार झाली आहे, बटाट्याची चटणी पण तयार झाली. आता करायचे आहे मला पराठे. कणिक चांगली 15-20 मिनटं भिजल्यानंतर मग मी चटणी पण तयार होऊन गेली होती. पराठे बनवायला घेतले. जसे आपण
छोटासा उंडा घेऊन लाटून त्यात पुरण भरतो, पुरणपोळीसारखाच. इथं मी पुरणपोळीसारखाच उंडा तयार करून घेतला आणि त्याला हलक्या हलक्या हाताने लाटून घेतलं, कारण आता आहोंना पण उशीर होत होता कामावर जायला आणि मुलांना पण भूक लागली होती. मयंकला आणि त्याच्या पप्पांना मी वाढून दिलं. त्यानंतर मग मी पण नाश्ता करून घेतला. आता 11 वाजून गेले होते पराठे बनवत. मस्त बनले आलूचे पराठे, या तुम्ही पण खायला. झाला आता स्वयंपाक. आलूचे पराठे, चटणी आणि कांदा लय भारी लागतं. मयंकला विचारा कसं बनलं. मयंक सांग कसं लागेल. बरं इधर आके बोल. एक नंबर बोला आलू के पराठे. घर के आलू के पराठे में से अच्छी बनती, घर की कोई भी चीज हो वो अच्छी बनती. वडापाव. स्वयंपाक करून झाला, नाश्ता वगैरे झाला सर्वांचा. त्यानंतर मग मी किचन कट्टा साफ करायला घेतला. गॅस किचन पुसून घेतली अगोदर, मग सोफे वगैरे झटकती. मुलं घरी आहे ना आता, तर खूप दिवसात ना कम से कम 4-5 टाइम सोफ्याचे कवर झटकून वापस लावावं लागतं. गॅस किचन पुसून घेते आता. स्वयंपाक झाला, जेवण वगैरे झालं. आता गॅस किचन वगैरे पुसून घेते. त्याच्यानंतर सोफा झटकती. मुलं घरी ना खूप घाण करून ठेवतात, खूप पसारा करून ठेवतात. 4-5 टाईम होऊन जातं दिवसभरातनं त्याला सोफ्याच्या कवराला काढून झटकलं. आता सोफा वगैरे झटकून झाडून काढते एकदा आणखी. सकाळी झाडून आधी झाली तरी पण झाडू मारायचा. त्यानंतर मग भांडे घासायचे. मग झालं. एसी राहिलं की आपण घासून घेतो, धुवून घेतो, वाईपरने पाणी काढून घेतो. भांडे तेवढं भांडे निघतात गड्या. कशी वाटली तुम्हाला आलू पराठ्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.